मिळालेले आहे संदीप इलेव्हनला. विकी इलेव्हन 3 बॉल 3 रन. चौथा चेंडू घेऊन येत आहेत विजित. जोरदार फटका मारलेला आहे. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि तेवढाच सुंदर थ्रो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन जे की विकी इलेव्हन संघाचे मुख्य आधारस्तंभ महत्वाचे खेळाडू आहेत. ओमकार आणि रोहन हे दोघांची जोडी आहे. दोघंही सीमारेषेबाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे आहेत आणि धुरंधर फलंदाज प्रदीप डावखोरे फलंदाज प्रदीप गडाख यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी वाईडचा इशारा केलेला आहे. दुरून गेलेले फलंदाजाच्या गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये 5 धावा, त्यातल्या 2 धावा वाईड चेंडू टाकल्यामुळे मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येत आहे जीत. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. एज लागलेले आहे तरी चेंडू गॅप मध्ये सीमेरेषेच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत संदीप इलेव्हन. प्रदीप गडाख जे आता स्ट्राईकला आहेत ते आपल्या संघातील अतिशय धुरंधर असे आणि धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यांनी अनेक मैदानं गाजवले. चेंडू बाकी आहे. जीत शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत प्रदीप या डावखोऱ्या फलंदाजासाठी. जोरदार तारीफ होती या फलंदाजाची. शेवटचा चेंडू जीत. बीट झालेले आहेत. हुकलेला पुन्हा एकदा वाईडचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर कुमार यांचा इशारा वाईड. नितीन अंपायरची वाद घालायचा नाहीये. नितीन बोलायचं नाही अंपायरला. कर्णधाराकडून फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याच्या सूचना गोलंदाजाला झालेल्या आहेत. चेंडू दूर ठेवण्याच्या नादात ते इतका दूर ठेवलेला आहे की अंपायरला तो वाईड द्यावा लागलेला आहे. शेवटचा चेंडू जीत घेऊन येत आहेत डावखोरे फलंदाज नितीन यांच्यासाठी. फटका मारण्याचा प्रयत्न. हुकलेले जोरदार अपील. कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा अपील होत आहे. यष्टीरक्षकाने फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील अयशस्वी झालेले आहे. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8 धावा. पंच तिथे काहीतरी चर्चा करतायत. फक्त आपण अपील करून सोडून द्यायचंय. पंच काय ते डिसिजन देतील. हा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. फिल्डिंग लावायचे. विकी इलेव्हनचे कर्णधार यांना विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 8 एका षटकाच्या समाप्तीनंतर. म्युझिक. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. घेऊन येत आहेत रोहन. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. संदीप इलेव्हन आणि विकी इलेव्हन यांच्यातला आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे. पहिल्या रंगतदार सामन्यानंतर या दुसऱ्या सामन्यामध्ये काय होणार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत रोहन नितीन यांच्यासाठी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या दिशेने चेंडू धावत आहे. क्षेत्ररक्षण त्याच्या मागे धावत आहेत. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी. सीमारेषेच्या जवळ जात जाता चेंडू मंदावलेला आहे त्यामुळे केवळ 2 धावा मिळणार आहेत या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे 8. मयूरने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मयूर जो की उभरता खेळाडू आहे आपल्या टीम मधला, आपल्या ग्रुप मधला. त्याच्या खेळामध्ये भरपूर सुधारणा झाली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. नितीनने अतिशय सुंदर असा ऑफ साइडला त्याच्या शैलीप्रमाणे हा फटका मारला होता. जोरदार फटका मारलेला या ठिकाणी
परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेल्यामुळे केवळ एक धाव या ठिकाणी मिळेल. 11 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू पूर्ण. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव झालेला या ठिकाणी. संघमालक सतीश स्वतः क्षेत्ररक्षण करतायत. त्यांचे धुरंधर खेळाडू विक्रम यांच्या अनुपस्थितीत. तिसरा चेंडू. सुरेख गोलंदाजी अपील केलेली या ठिकाणी. पंचांचा कोणताही प्रतिसाद नाही. बाईजचा इशारा. कोणताही रन नाही. धावसंख्या झालेली आहे 11. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी रोहन यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 11. चौथा चेंडू घेऊन येणार आहेत रोहन. त्यांचा सामना करतील प्रदीप. डावखुरे फलंदाज प्रदीप. चौथा चेंडू. जोरदार फटका मारला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धावसंख्या झालेली आहे 15. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण. जोरदार फटका मारलेला आहे प्रदीप यांनी. अतिशय कौशल्यपूर्ण आणि फटकेबाजी करणारे फलंदाज म्हणून ओळखले जातात प्रदीप. 5वा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. धावसंख्या झालेली आहे 16. अतिशय चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये कमी रन्स झाले होते. त्या तुलनेनं धावांची गती चांगली या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे 16. प्रदीप 7 रनावरती खेळत आहेत. नितीन 6 रनावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कट झालेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा या ठिकाणी. 4 रन गेलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20. नवीन गोलंदाजाचं नाव धनंजय. तिसरं षटक घेऊन येत आहेत विकी 11 यांच्या. पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. दूर राहिलेला आहे चेंडू फलंदाजापासून. वाईडचा इशारा. चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा जास्त दूर गेल्यामुळे विकी 11 ला या ठिकाणी नुकसान भोगावं लागत आहे. हा पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येत आहेत जीत प्रदीप यांच्यासाठी. फटका मारण्याचा प्रयत्न. हुकलेला आहे चेंडू. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत जीत या ठिकाणी. वैयक्तिक दुसरं षटक. संघाचं तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत ते विकी 11 यांच्यासाठी. प्रदीप फटकेबाज फलंदाज. दुसरा चेंडू जीत यांचा.
फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हुकलेला आहे, अपील झालेली आहे. फलंदाजाच्या पायाला लागून चेंडू दूर गेल्यामुळे एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे विकी 11 यांना. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 22. यस, तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहे जीत नितीन यांच्यासाठी. फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हुकलेला आहे, जोरदार अपील. अजूनही अपील सुरू आहे. विकेट या ठिकाणी पहिली सफलता मिळालेली आहे विकी 11 यांना. नितीन तंबू मध्ये परत आहेत. म्युझिक. फलंदाज धडाकेबाज फलंदाज चेतन चव्हाण. आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नावाजलेले फलंदाज चेतन चव्हाण फलंदाजी करण्यासाठी जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. नितीन यांनी सुंदर फलंदाजी करून ते तंबू मध्ये परत आहेत. या ठिकाणी प्रदीप आणि चेतन सामना करतायत जीत यांचा. जीत यांनी सुंदर गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत आपल्या संघासाठी. एक विकेट, पहिली सफलता त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. नौखे फलंदाज चेतन, नौखे जरी असले तरी मुरलेले खेळाडू आहेत चेतन. या ठिकाणी आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी त्यांनी आजवर बजावलेली आहे. आज ही ती कामगिरी पुढे चालू ठेवणार का? पहिला चेंडू सामना करतायत चेतन. डिफेंड करण्याचा प्रयत्न, कट केलेला आहे चेंडू. प्रदीप यांचा नकार, हातातली धाव सोडलेली आहे. सुंदर कट करण्याचा प्रयत्न केलाय चेतन यांनी. स्किल्ड बॅट्समन आहेत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येत आहे जीत चेतन यांच्यासाठी. चेतन जोरदार फटका मारलेला आहे. डायरेक्ट क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये थेट बॉल गेल्यामुळे केवळ 1 धावेवरती समाधान मानतायत चेतन. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी येत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील प्रदीप. मागच्या सामन्याच्या तुलनेमध्ये या सामन्याची धावसंख्या आपल्याला चांगली दिसतेय. शेवटचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, हुकलेला आहे. टोला मारण्याचा चेंडू, परंतु हुलकावणी दिलेली आहे जीत यांनी. जीत यांचं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 1 फलंदाज बाद. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. प्लेइंग 11 मध्ये एक बदल झालेला आहे.
अमित नावाचे नवीन गोलंदाज यांनी सामन्यामध्ये अचानकपणे शिरकाव केलेला आहे. नवीन गोलंदाजाचं नाव आहे धनंजय. सूरज चौथं षटक घेऊन येत आहेत. सूरज त्यांचा सामना करण्यासाठी उभे आहेत दुरंदाज फलंदाज चेतन चव्हाण. 23 धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर अमित यांचा प्लेइंग 11 मध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा झेल घेतलेला आहे. बॉलला डिफेंड करत होते परंतु सुंदर असा झेल घेतला आणि या ठिकाणी दुसरा झटका मिळालेला आहे संदीप 11 ला. करण्याचा प्रयत्न, एक धाव यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 24 धावा. 2 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सूरज. त्यांचा सामना करतायत फटकेबाज फलंदाज, धडाकेबाज फलंदाज प्रदीप. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 20 धावा केल्यानंतर पुढच्या 8 चेंडू मध्ये केवळ 4 धावा या संघाला करता आलेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. जोरदार फटका या ठिकाणी मारलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. 4 का 6 संख्या मंदावली होती. पुन्हा एकदा यश आलंय. चौथा चेंडू, पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. यावेळेस मात्र त्यांना यश मिळालेलं नाहीये. धावसंख्या आहे 30. या फटक्यानंतर धावसंख्या पुन्हा एकदा द्रुत गतीने पुढे जात असताना 5वा चेंडू घेऊन येत आहेत सूरज. परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न हुकलेला आणि क्लीन बॉल. या ठिकाणी खतरनाक कमबॅक केलेला आहे सूरज यांनी. येत आहेत सूरज नितेश यांच्यासाठी. सिंगल
धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी विकी 11चं. 3-4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31. 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. म्युझिक. पहिलं षटक आहे या सामन्यातील. उजव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज त्यांचा सामना करतायत निलेश. 5वं षटक आहे. धावसंख्या 31 झालेली आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. एज लागलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 32. 3 फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परतलेले आहेत. विनायक कोकणे आपल्या ग्रुपमधील सर्वात उत्कृष्ट असे फलंदाज, उत्कृष्ट असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. फुलटॉस चेंडू ऑफ साइडला टोलवलेला आहे आणि गॅप मध्ये 4 धावा. सुंदर असा फटका विनायकच्या बॅट मधून बघायला मिळतोय. नाश्त्याचं कोणी राहिला असेल तर बघा 5-10 मिनिटात नाश्ता बंद होतोय. अतिशय सुंदर असा चेंडू तितक्याच सुंदर पद्धतीने खेळून काढलाय निलेशनी आणि एक धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी करतायत धनंजय. तितकीच सुंदर फलंदाजी पण करतायत विनायक आणि निलेश. धनंजयला बघून हर्षित राणाची आठवण येते. हर्षित राणा सारखी स्टाईल आहे धनंजयची. फुलटॉस चेंडू लेग साइडला खेळून एक धाव घेतलेली आहे निलेशनी. उत्कृष्ट असे स्ट्राइक चेंज करतायत निलेश. विनायकला साथ देत आहेत आणि अशाच फलंदाजीची अपेक्षा संदीप 11 संघाला त्यांच्याकडून असेल. एक बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 38 झालेली आहे. 38 धावा. शेवटचा चेंडू. 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धनंजय रेड्डी जोरदार फटका मारलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मागावं लागतंय निलेश यांना. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 39 धावा. म्युझिक.
लेग साईडच्या बाहेर जाणारा चेंडू, अंपायरचा इशारा वाईट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर अमित, पाहूया काय करतील आपल्या टीमसाठी. स्कोर काय झालाय? 3 ओव्हर 40 धावसंख्या उभारण्यात यश आलंय. सॉरी 5 ओव्हर. थांब थांब. ओ व्हॉट अ शॉट, ग्लास शॉट. सुंदर असा फटका. धावसंख्या चौकी. हो बॉल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या होता 45. पंचेचाळीस धावसंख्या होते आणि मला असं वाटतंय 41 रन्स स्कोर बोर्डवर येताना. हो पुन्हा एकदा लॉर्ड ऑफ फिल्डिंग. 3 बॉल्स झाले हर्षाने आपल्या टीमसाठी. धावसंख्या 1 ने वाढते. 46. 3 विकेट लॉस. चांगले फलंदाजी. हो पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा येतोय. ओ पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. 3 धावा वाचवल्या संघासाठी. धाव संख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 51. 3 विकेट लॉस. शेवटचा चेंडू षटकातला शिल्लक. पुन्हा एकदा उत्कृष्ट चौकार. विकेट लॉस आणि 6 ओव्हर झालेत. 7 ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. हे पाहिजे ते कॅमेरावाले त्यांच्या स्कोरिंगचा ऍप नाही का त्यांचं? अच्छा त्यांनी हे ना लावलं एलईडी नाही लावलं तिकडे. अरे हे सिंग झालेलं आहे ना तेच बोलतो पण त्यांनी तिकडे लॅपटॉप मध्ये आता जे व्हिडिओ स्कोरिंग दिसते आपल्याला. ओके आणि रोहन तेच तर्रार गोलंदाज. टीमचं नाव काय यांचं? टीमचं नाव काय? विकी 11 संघाकडून तेज तर्रार गोलंदाज रोहन. What a shot! What a shot! What a fielding! सुंदर फील्डिंग वाटते.
धाव संकेत 1-2 दोन बोर्ड होतो. उत्कृष्ट फिल्डिंग धनंजय. फिल्डिंग धाव संख्या होते 57. 57. 3 विकेट लॉस. बॉलिंग म्हणतात ना, बाहुबली में कटप्पा है, क्रिकेट में बॉल का टप्पा हमेशा सटीक होना चाहिए. उस प्रकार की बल्लेबाजी करते हो रोहन. नेक्स्ट बॉल रोहन. सटीक गेंदबाजी, सटीक. सुंदर सुंदर वॉर्ड फिल्डिंग सोरलांची. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव संख्या होते 58. 3 विकेट लॉस. What a batting! What a batting! जबरदस्त फटका, जबरदस्त जबरदस्त फटका मारतोय. हो हो, दुसरी रन चोरण्याच्या प्रयत्नात आणि चोरलेली आहे. सुंदर रनिंग भेटून विकेट म्हणता येईल. निलेश आणि विनायक सर यांच्यात असं म्हणतात, मोबाईल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क इम्पॉर्टंट है. पुन्हा एकदा बाहुबली में गटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. रन शेवटचा चेंडू डावण्यासाठी सज्ज रोहन. सुंदर फटका, सुंदर फटका. हा फिल्डिंगला आहे तिकडे भिंत वॉल. आणि मला वाटतं ओव्हर संपलेले आहे. 7 ओव्हर. अरे फर्स्ट एड समोर ठेवा रे. विनायक कंबर कंबर. आणि पुन्हा एकदा तेज तर्रार एक्सप्रेस. आणि तेज तर्रार चेन्नई एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे सामना करतात निलेश हँड संपवर. पाण्याच्या बॉटल आलेत. हे बाई इकडे आलेत. पाण्याच्या बॉटल आलेत. आहे का त्याच्या रिलीज स्प्रे आहे का? व्हॉट बॉलिंग डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या स्थिरावलेली. मी पुन्हा एकदा म्हणतो व्हाट बॉलिंग. बाहुबली में टप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. व्हाट गेंदबाजी. बल्लेबाज को पूरा रोक के रखा हुआ. चेन्नई एक्सप्रेस ऑन फायर. घ्यायला लावून का? घ्यायला बुडवून का?
फील्डिंग आणि चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते किती 65 ना. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते 67. 3 विकेट लॉस. 2 चेंडू शिल्लक. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी तयार निलेश हँडसम बॉय. हो 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 तो ब्रँडेड सिक्सर. व्हाट अ शॉट. निलेशचा फटका. फूट 440चा फटका येतोय. दमदार षटकार. वॉट शॉट. वॉट शॉट. वॉट शॉट. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. निलेशचा जबरदस्त परफॉर्मन्स. ठीक. आणि 9 टाकायला सज्ज आहेत. तयार आहेत. स्टेडियम एंड मधून बॉलिंग करणार सूरज. सूरज एक अत्यंत महान गोलंदाज आहे. टप्पा सटीक टप्पा. संधी. और
कॅच. चेंडू चौकार होतो हिटरच्या पॅडमधून. कॉमेडी आहे. पार. हो निर्धाव चेंडू. काय किपिंग केली आहे केतन सरांनी. जबरदस्त किपिंगचा नजारा बघायला मिळतो आपल्याला, पाहायला मिळतो आपल्याला. चेतन आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 86. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे मला वाटतंय. यॉर्कर बॉल. व्हाट बॉल, व्हाट बॉल. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या होतो 87. 1 रन ना. धावसंख्या होते 87 आणि 9 ओव्हरच्या धावसंख्येनंतर धावसंख्या होते 87. 4 विकेट लॉस. चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळालेलं आहे ते सरांच्या संदीप इलेव्हन सरांच्या टीमला. चेतन बॉलिंग साठी तयार आणि सामना करतील ते हितेश. पाहूया काय पवित्र असेल या ओव्हर मध्ये. किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. पाहूया निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. निर्धाव चेंडू. जबरदस्त टप्पा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाह काय बॉलिंग करतात चेतन. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. फिरकेचा जादू, फिरकेचा जादूगर म्हणता येईल चेतन यांना. काय बॉल खेळतात.
फलंदाजाला काहीही समजत नाहीये. अंदाधुंद फलंदाजी चालू आहे. पाहूया पाहूया आणि अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. वाईट चेंडू. धावसंख्या होते 88. What a shot. हो 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 पाहूया पाहूया निर्धाव चेंडू. एक तुझा एक माझा अशा प्रकारे खेळ चालला मैदानात. एक तरी तो एक मेरे. जबरदस्त जबरदस्त रिस्पॉन्स. जबरदस्त असा कॉम्पिटिशन. पाहूया प्रतिस्पर्धा याला म्हणतात जैसे को तैसा. हो 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 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फिरकीचा जादूगार आपल्या फिरकीने फलंदाजाला थांबवण्यात यशस्वी होतोय. वॉर्ड बॉलिंग वॉर्ड कमबॅक. पुन्हा एकदा पाहूया. क्रिकेट मध्ये म्हणतात ना
किस्मत हमें ओव्हर मैदानाकडे मला वाटतं पोलिंग एंड मधून बॉलिंग करताना विनायक आणि पहिला बॉल खेळण्यासाठी तयार असतील. जीत पॉवर प्लेच्या वर असेल. 2 प्लेयर फक्त सर्कलच्या बाहेर असतील आणि बाकी सर्व प्लेयर 38च्या आतमध्ये असतील. पाहूया काय होतोय. सर्वांचे लक्ष मॅच मध्ये. धाव चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे म्हणता येईल. कोण महादेव मोस्ट इम्पॉर्टंट प्लेअर फ्रॉम संदीप 11 टीम महादेव. आणि महत्वाची विकेट पहिल्याच बॉल जातोय. जे स्वप्नील तुम्ही तुमचं नाव बॉबी म्हणून ऍड केलं आहेत का? मला वाटतं ऍप मध्ये तुमचं नाव नाही आहे. मला वाटतं एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. ऍड प्लेअर नाही करता ना आता. कुठल्या तरी प्लेअरला घे. कुठल्या तरी प्लेअरच्या नावाने टाक. शेवटच्या बॅट्समॅनच्या नावाने टाक ना. प्लेअरच्या नावाने स्कोरिंग आहे त्याची. शेवटच्या प्लेअरच्या हा विचार सर. एक मिनिट थांबा बरा. चालू करा सर. चालू करा. चला आणि 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 100 धाव घेण्यात यश मिळते विकी 11 संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. मला वाटतं 2 चेंडू ना 3 चेंडू 1 रन आणि 1 विकेट. अत्यंत तिखट मारा विनायक सर अत्यंत तिखट मारा करतायत. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारण्यात यश त्यांना मारून देत नाहीत. पूर्णपणे थांबून ठेवले. धावसंख्या पूर्णपणे थांबली आहे. पॉवर प्लेच्या वर आहे. पाहूया कशा प्रकारे हर्ष सामना करतील ते विनायक सर यांचा.
आपल्या स्पर्धेचे प्रायोजक नवनाथ पोकळे आणि स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि आकर्षण मल्लीनाथ. या दोघांचंही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत. नवनाथ पोकळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय क्रिकेट प्रेमी असलेले आमचे मित्र आहेत. दरवर्षी आपल्या स्पर्धेला हातभार लावत आहे. नाश्ता करून घेता नाश्ता केला मी जेवण करू आता. फिल्डिंगला चेतन चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाज बीट झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 गडी बाद. अतिशय संत अशी सुरुवात झालेली आहे. विक्रमच्या अनुपस्थितीत हा संघ जरा सैरभैर होताना दिसतो. इथे विक्रमची गैरहजेरी जाणवते या संघाला असं वाटतंय मला. तर संघ मालक सतीश यांना गरज आहे काहीतरी, तुम्ही त्यांना आशा दाखवा, त्यांच्या आशा पल्लवित करा, संध्याकाळचं काहीतरी आश्वासन द्या. दुसरं षटक घेऊन प्रदीप गडाख पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद. आमच्या कार्यक्रमाचे प्रायोजक नवनाथ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं एक छोटंसं सत्कार आम्ही तुमच्यासाठी करतो. जर्सी देऊन तुमचं एक चौकार येतोय. हो अवंत धावसंख्येत 1 ने वाढ. मला वाटतं प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जाताना आणि अवंत धावसंख्येत 1 ने वाढ. आणि धावसंख्या होते 8. रवबा आणि आता निर्धाव चेंडू रविबा भाविके हिरो जर्सी नंबर 8 स्कोर बोर्ड पर आते हुए. धावसंख्या होती 8. हो अत्यंत डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला गेलेला चेंडू. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या होते 9. मला वाटते चारुलता भाभी के हीरो संजू सैमसंग जर्सी नंबर 9 स्कोर बोर्ड पर आते हुए. आणि आनंद धावसंख्येत वाईट चेंडू आणि अंजली भाभी के हीरो जर्सी नंबर 10 सर सचिन तेंदुलकर स्कोर बोर्ड पर आते हुए.
निर्धाव चेंडू, धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या होते 10. सर सचिन सर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहूया. निर्धाव चेंडू, मगाशी म्हटलं होतं बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में बॉल का टप्पा हमेशा सटीक होना चाहिए. अशा प्रकारची गोलंदाजी करताना संजय बिलवन मॅच लवर 45 लवर्स बॉलिंगवर. हो 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 मला असं वाटतं सांगितलं ना आमकडे. जिक्र तशाच प्रकारे संदीप विलन संघाकडून तिखट मारा. हो 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 डिफेन्सिंग पवित्रा घेताना रोहन. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 15. आणि आता बॅटिंगसाठी तयार असतील ते हर्ष, क्लासिकल बॅट्समन. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावसंख्या जमवत आहेत आणि तसेच कशा प्रकारे धावसंख्या वाचवण्यात यश मिळतो संदीप विलन संघाला. पाहूया. हो 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 रिव्हर्स अटेम्प्ट. पाहूया. आणि मला वाटतं रनआउट सुसाईड केलेलं दिसतंय हर्षाने. काही गरज नसताना सेकंड रनचा प्रयत्न केला आणि स्वतः सुसाईड केलेलं दिसतंय तिकडे. आणखी एक विकेट जातोय. 4था विकेट ना, 4 विकेट घेणार.
कोण आहे तो? योगेश का हेमंत सर आहे ते? अच्छा. काय पाहिजे इकडे? पाणी पाहिजे का? आणि नवीन फलंदाज बॅटिंगसाठी सज्ज असणार. कोण आहे बॅट्समन? महेश. अत्यंत गुणी आणि चांगला फलंदाज आता उतरलेला आहे बॅटिंगसाठी. पण पाहूया सध्या संघाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि पाहूया कशा प्रकारे. आणि मला वाटतं संघाचं जे पण आता विजयाच्या आशा असतील संघाला ते या दोन्ही फलंदाजांकडून असतील. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. आणि मला वाटतं धावसंख्या 2 ने वाढ होते. 17 ना, 17 आले ना. धावसंख्या होते 18 आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक खेळण्यासाठी सज्ज असतील महेश आणि त्याच प्रकारे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील ते हितेश. पॉवर प्लेचा शेवटचा ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू असेल. हो हो, मला असं वाटतं एक रन पूर्ण कंप्लीट केले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न दिसत नाही आहे आणि अशा प्रकारे 19 धावा झाल्यात. आणि मला असं वाटतं विजेता भाभी के हिरो राहुल द्रविड सर स्कोर बोर्ड पर आते हुए. धावसंख्या होते 19. करण्यासाठी तयार असतील योगेश. स्टेडियम एंडकडून बॉलिंग करतील आणि तसेच खेळण्यासाठी तयार असतील महेश. पाहूया महेश वर्सेस योगेश असं काहीसं समीकरण आपल्याला दिसतोय ग्राउंडमध्ये. हो हो हो, व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला योगेशाने आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. धावसंख्येत कोणतीही भर नाही. अजमत जरा खाली बस तिकडे, ऍक्च्युली कन्फ्युजन होतं इकडे अंपायर्स ना. हो हो, मला असं वाटतं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एक तर धावसंख्या आलेली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही. धावसंख्या होते रिधिता भाभी के हीरो अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए. आणि पाहूया नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी तयार असतील ते रोहन. रोहन हे मला वाटते संघाचे मला वाटते मोठे फलंदाज. आणि पाहूया त्यांना तर निर्धाव म्हणजे धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 21. रोहनच्या बॅट वगैरे अत्यंत क्लासिकल फटका. पाहूया बॉल जिंकतोय प्लेअर आणि धावसंख्या 4 ने वर येतोय.
आणि मला वाटतं काय प्लॅनिंग केलं होतं रोहनसाठी आणि त्या प्लॅन मध्ये पूर्ण सक्सेसफुल होत आहेत संधी इलेव्हन संघ. मोठा हादरा बसतो तो विकी इलेव्हन संघाला. हॅलो. कल्पेश हॅलो. एक मिनिट जरा थांबा. जरा स्कोरिंग मध्ये काहीतरी थोडा टेक्निकल ग्लिच आहे. एक मिनिट थांबा. चला मॅच चालू करा. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे विखे इलेव्हन संघ. 6 विकेट गेल्यात. फक्त 26 धावा झाल्यात आणि नाईस नाईस. आणि मला वाटतं पुन्हा एकदा विकेटची संधी. पाहूया सुरक्षित क्रीज मध्ये परतलेत महेश. पुन्हा एकदा सुसाईडचा प्रयत्न परंतु वाचलेला आहेत.
कोणतीही विकेट नाही गेली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 26. 6 विकेट लॉस. पाचवी ओव्हर चालू आहे आणि 6 विकेट गेलेत. मला वाटतंय अत्यंत दडपणाखाली दिसते. वॉटर बॉल टप्पा अत्यंत महत्वाचा. टप्प्यावर चेंडू गोलंदाजी करताना विनायक सर पूर्णपणे बॅट्समॅन बीट होतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या वाढत नाहीये, धावसंख्या थांबलेली 26. एक धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या होते 27 आणि षटकातील मला वाटते दोन चेंडू शिल्लक असतील. 27 धावा झालेल्या आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, नो मॅन स्लँड मध्ये बॉल पडतोय. धावसंख्येत एकने वाढ, दुसऱ्याचा प्रयत्न नाही आणि एकच धाव मिळते. एक रन ने स्कोर बडके 28. जादूकर महादेव हलक्यात नाही घ्यायचा मित्र. जबरदस्त बॉलिंग करताना महादेव. मला असं वाटतं नो चेंडू आणि विकेट सुद्धा तिकडे जातोय. नो बॉल आहे, फ्री हिट असणार. नेक्स्ट चेंडू पण अनेक रनआउट सुद्धा भेटतोय. आणि महेश तंबूत परत येताना सुसाईड विकेट. नो चेंडू असताना मला असं वाटतं काही घाई करायची गरज नव्हती. तुम्हाला एक चेंडू ऑलरेडी एक्स्ट्रा भेटला होता. बघा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि पाहूया फ्री हिटवर कशा प्रकारे समाचार घेतील महेश. पुढे मारण्याचा प्रयत्न, यश मिळत नाही पाहिजे तसा.
फटके लागत नाहीत बॅटमध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये आणि मला वाटतं आता मोठ्या फटक्यांची गरज असेल. 32 रन झाल्यात आणि तुम्हाला जिंकण्यासाठी जवळजवळ 68 समथिंग रन्स पाहिजेत. आणि आणि षटकार, उत्तम षटकार, टॉप डिझायर. एक तेरीवर एक मेरे. आणि पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता परंतु आपल्याच फॉलोथ्रोमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत 1 ने वाढ. चांगला गॅपमध्ये कडवला चेंडू परंतु एकच धावा. सुंदर क्षेत्ररक्षण, बॉल थांबवण्यात यश. धावसंख्येत 1 ने वाढ. जिंकायला किती पाहिजे? 6 ओव्हरमध्ये फक्त 40 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 24 चेंडू 69 धावांची गरज असेल ती विके संघाला. महेश यांच्याकडून, महेश आणि धनंजय यांच्याकडून संघाला काहीतरी 59 धावांची गरज. 59 रिक्वायर्ड, 24 बॉल्स, 59 रन्स रिक्वायर्ड. पाहूया महेश. शॉट, काय उत्कृष्ट फटका मारला महेश यांच्या बॅटमधून निघाला. बेसमॅच नाही, 4 मला असं वाटतंय. अजमत तिकडे आहे. चौकार, बॉल चौकार, कमांड. बघा काय घडलं इकडे. पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजातून चोरी झाली. विकेट गेला. त्यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय.
मला वाटतं फुटवर्कचा अभाव, मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत इम्पॉर्टंट असतं आणि तोच अभाव दिसतोय बॅटिंगमध्ये. आणि अशा प्रकारे विकेट आणखी एक मोठा हादरा बसतो तो VK11 संघाला. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. वन साइड मॅच काहीतरी दिसतं ना आपल्या सामन्यामध्ये. विकेट गेली पाहिजे ना सर, पण धावसंख्येत 1 ने वाढ. आणि मला असं वाटतं पूर्णपणे बॅकफुटवर गेलेली आहे. षटकार होतोय, बघा काय षटकार मारलाय. क्रिस का गाणं सुनेगा ही तर त्यांच्यासाठी पाहूया काय असेल नेक्स्ट चेंडू. एक तर विकेट गेला तर क्रिस का गाणं सुनेगा. ब्रह्मास्त्राचा वापर क्रिकेट मधला गोल्डन बॉल याला म्हणतात आणि त्याचाच वापर करताना हितेश निर्धाव चेंडू. स्कोर होतोय. किती पाहिजे? Are you ready for this one? We're about to go crazy with this, yo! RDB, Lindy Cole! चेंडू आणि 48 धावांची गरज, फक्त 8 मारायचे आहेत बाहेर. आणि मला असं वाटतं ग्राउंडवर आहेत नऊ मारू शकतात. नऊ यांचा भरोसा आहे. विश्वास ठेवा आणि मॅच मध्ये कमबॅक करा. आणि कमबॅक करण्याची सुवर्ण संधी असेल तर नऊ संघ स्वतःला हो साबित करू शकतात नवर. आणि पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आणि आता मला वाटतं बॉलिंगवर पुन्हा एकदा प्रदीप आणि खेळण्यासाठी रेडी असेल मयूर. पाहूया. हळू चेंडू नो मॅन्स लँड मध्ये धावसंख्येत 1 ने वाढ. स्कोरिंग आता कोणाचं नाही स्कोर. स्कोरिंगला कोण स्कोरिंग नाही स्कोर आत बसलाय तो. ऍक्च्युअली ते हे लावायला पाहिजे लॅपटॉप असतो त्यांचा तो. स्कोरिंग करतो ह्यांचा असतं रे. मोठा मासा जाळ्यात अडकलाय आणि
बिकट परिस्थितीमधून बाहेर काढायचा असेल तर त्यांना स्वतःच काहीतरी करिश्माई फलंदाजी करावी लागेल आणि मला वाटतं ते कॅपेबल आहे आणि ते करू शकतील. पाहूया. हो 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 निर्धाव चेंडू, धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. शांत पद्धतीने खेळ चालू असताना धावडे पूर्णपणे बॅकफुटवर चाललेले आहेत विकी 11 संघ. वॉटर बॉलिंग काय टप्पा ठेवला आहे. शॉर्ट लेंथ पद्धतीचा चेंडू, गुड लेंथ स्पॉटवरून अधिक उचली घेताना फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्येत वाढ नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 बॉल निर्धाव. चांगला चेंडू मला वाटतं धावसंख्येत 4 ने वाढ. जबरदस्त फलंदाजी, चौकार. कमॉन डीजे. आणि विकेट. मला असं वाटतं ऑल आउट झालेली आहे टीम. विकी 11 संघ ऑल आउट झालेली आहे.